आई माळसा मातेच्या कृपेने मला लवकुश या रूपात 2 जयेश आणि भावेश हे 2 जुळे मुले झाले. जुळे भाऊ सेम टू सेम आणि 10वीत सारखेच गुण मिळवत झाले फेम. निसर्ग कधी कधी चमत्कार तर कधी आपली करामत दाखवित असतो. नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने घेतलेल्या 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत वरवाडी येथील माळी समाजातील जयेश व भावेश या जुळ्या भावांनी सारखे गुण प्राप्त करीत ही परीक्षा यशस्वी झाले आहेत. येथील शिरपूर वरवाडी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य किशोर नामदेव माळी रहिवासी यांची ही मुले आहेत. दोघं मुलं जीवाभावाचे जुळे बंधू सेम टू सेम जयेश भावेश यांना 91.80% असे सारखे गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात वेगवेगळे मार्क आहेत, पण देवाची कृपा दोघांची बेरीज सारखी. एकूण मार्क 454 आल्याने टक्केवारी सुद्धा 90.80% सारखीच आहे. सध्याचे धावते युग असल्याने त्यांनाही ITI कडे धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली. आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहरातील वरवाडे या भागामध्ये. या भागामध्ये 2 जुळे भाऊ आहेत, जयेश आणि भावेश. या दोघं भावांना जुळे भाऊ आहेत. दैवाने यांच्यावर तर कृपा केलीच की या दोघांना सारखं पाठवलं, सारखा रंग रूपही दिलं. पण यांच्यावरती प्रसन्न झाली ती सरस्वती माता. सांगण्याचा उद्देश हा की आताच 10वीचा निकाल लागला आणि या 10वीच्या निकालामध्ये या दोघा भावंडांना एकूण 90% आणि 80 पॉईंट हे गुणसुद्धा सारखेच मिळालेत. दैव तर प्रसन्न आहे, पण आई सरस्वती सुद्धा यांच्यावर प्रसन्न झाली. नेमकं चला वरवाड्यात जाऊन या दोघा भावंडांना भेटूया आपण माझा खानदेश सोबत. जयेश आणि भावेश आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तू जयेश, मी कन्फ्युजनमध्ये आहे कारण की दोघं सेम आहेत. जयेश, तुम्हा दोघा भावंडाचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं? आमचं शिक्षण RC पटेल इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल आदर्श नगर येथे झालं. आदर्श नगर इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी दोघंही शिकलेत. बरं बाळांनो, तुम्ही एकाच वर्गात होते? हो, एकाच वर्गात होतो. एकाच बेंचवर? हो. बरं, शिक्षक कोणते आवडते तुझे? आमचे आवडते शिक्षक म्हणजे आमचे क्लास टीचर देवेंद्र जोशी सर आणि आमचे वैशाली पाटील. वैशाली पाटील. तुझे कोण आवडतं? बापू माळी सर. बापू माळे सर. ठीक आहे, शिक्षकांची तरी आवड यांची वेगळी आहे. बाकी जरी सर्व साम्य असलं तरी शिक्षक यांची आवड ते वेगळे आहेत. बरं, अभ्यास करण्याचा टायमिंग तुमचा कसा होता? आमचा टायमिंग म्हणजे आम्ही सकाळी लवकर पहाटे उठून आम्ही दोघी सोबत अभ्यास करायला बसायचो. सोबतच? हो. किती वेळ? मी जर पहिले उठलो तर मी त्याला उठवायचे, जर तो उठला तर मला उठवायचे. हो. बरं, कोणत्या विषयाची आवड होती बाळा तुम्हाला खास? मला आवड सायन्स विषयाची होती खास करून. तुला रे बाळा? मला पण सायन्स. सायन्स. भविष्यात काय व्हायचं? आम्हाला भविष्यात कम्प्युटर इंजिनियर व्हायचं. कम्प्युटर इंजिनियर. तुला बा? मला पण ठीक आहे, आमच्या परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा. आपण भविष्यात दोघंही सारखेच कम्प्युटर इंजिनियर व्हावेत ही आईचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जयेश भावेश यांचा जन्म 20 जुलै 2008 मध्ये झाला. आज पावेतो दोघांनी बालवाडीपासून एकाच वर्गात प्रवेश घेतला. शाळेत जाताना सोबत वर्गातही एकाच बाकावर कपडे घ्यायचे असतील तर तेही सारख्या रंगाचेच. जयेश भावेश सेम टू सेम असल्याने आई वडिलांसह सर्वांची पंचायत होते. हा योगायोग म्हणावा लागेल की जुळे मुलांना सारखे मार्क्स मिळालेच कसे. समजा पेपरला एकामागे एक बसले असतील आणि सारखं लिहिलं असेल ती गोष्ट वेगळी आहे, कारण दोघांनी वेगवेगळ्या खोलीत बसून पेपर दिले होते. तसे दोघांचे पेपर तपासणी करणारे शिक्षक वेगळेच होते. प्रत्येक विषयात वेगवेगळे मार्क, तरीही एकूण मार्क व टक्केवारी सारखीच. नशीब बलवत्तर असावं. सेम टू सेम जयेश भावेश यांचे विशेष कौतुक होत आहे. शाळेत त्यांचा सत्कार होणार असल्याचं समजतंय. या जुळ्या भावांनी मिळविलेल्या यशाचे माळी समाजातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. आई माळसा मातेच्या कृपेने मला लवकुश या रूपात 2 जयेश आणि भावेश हे 2 जुळे मुले झाले. जुळे मुलं झाल्यांचं असं आहे की त्यांचं दोघांचं सेम अभ्यास करायची, त्यांची अभ्यास करायची परिस्थिती वगैरे सगळं टोटल तंतोतंत सारखंच होतं. रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ते अभ्यास करायचे. त्याचे पप्पा अक्षरशः रागवायचे त्यांना की तुम्ही झोपा. 4ची बेल लावली की दोघी सेम उठायचे.
दोघंही व्यवस्थित त्यांचा म्हणजे आम्हाला त्यांचं पाहून सुद्धा आम्ही म्हणायचो की तुम्ही एकदम नाजूक आहेत बाळा, एवढा अभ्यास नाही करायचा. तरी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांना याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले तरी आम्हाला खूप आनंद होता. त्यांच्या जीवानुसार भरपूर आहेत आम्हाला, खूप म्हणजे आउट ऑफ आहेत असं म्हटलं तरी चालेल. थँक्यू.